नितेश आणि विष्णू मागच्या सामन्यामध्ये तब्बल 45 धावांची भागीदारी केली होती याच सलामीर जोडीने. स्ट्राईक एंडला गोलंदाज आपण पाहू शकतो संजय कराले. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, काय समजला नाही फलंदाज नितेश याला आणि पहिला निर्धाव चेंडू फेकला जातोय तो म्हणजे संजय यांच्या मार्फत. पॉवर प्लेचं हे षटक, ह्या षटकामध्ये हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं. मात्र त्यामध्ये कशी गोलंदाजी दाखवायची त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना संजय कराले आपण पाहू शकतो मैदानामध्ये. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू नितेशसाठी, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे होते अनिश, मात्र ते दरम्यान मात्र एक धाव ते धावून काढली जाते आणि स्ट्राईक मात्र आता रोटेट झाली होती विष्णू याच्याकडे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, दोन्ही संघ एका संघाला हरवून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. आता पाहूया कोणता संघ हा सामना जिंकतोय. आता मग सुरेख चेंडू, चेंडू हवेत होता, संधी होती झेलची शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट मिड ऑफला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, नाहीतर नक्कीच झेल झाला असता. मात्र त्या दरम्यान या 2 धावा धावून काढल्या जात आहेत आणि 2 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 3 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात, त्या म्हणजे जय श्रीराम मोराडे या संघाच्या. आता मात्र सुरेख फटका, टायमिंग खूप चांगलं होतं फटक्यामध्ये, चेंडू जाईल सीमारेषे पार, हा येणारा चौकार विष्णूच्या बॅटमधनं. डिझ होता, मात्र मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक आहेत तिथे रोहित, चुकी नसणारे एक मोठा आदरा बसतोय विष्णूच्या रूपाने. आणि तब्बल 7 धावा खर्च करत एक गडी सुद्धा बाद केलाय. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला नितेश. मागच्या सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकतो एकमेकांसमोर. ब्लॉकवरचा चेंडू फसवा चेंडू होता, रनआउटची संधी होती, मात्र यष्टी रक्षकाला काही चेंडू पकडता आला नाही, स्वप्नील होते तिथे. मात्र एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पोहोचेल ते एक गडी बाद 8 या आकड्यावरती. डिझ षटक संपलं. खूप चांगलं षटक म्हणावं लागेल संजय यांचं, कारण 8 धावा खर्च करत एक गडी सुद्धा बाद केला आपल्या संघासाठी. विष्णू सारख्या फलंदाजाला बाद केलंय. आता मात्र दुसरं षटक घेऊन भूषण गोलंदाजी मार्गवरती राईट आर्मवर द विकेटने सामना करील फलंदाज नितेश. सुरेख चेंडू होता, तितका चांगला फटका, काव करणारा क्षेत्ररक्षक बालाजी भोपी कोणतीही चूक करत नाहीयेत आणि हा लागणार दुसरा हादरा. नितेश बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज भूषणवरती. पहिल्या चेंडूवरती नक्कीच नितेशला बाद केलं. आता पुन्हा एकदा तसाच फटका. स्वप्नील आहेत तिथे, मात्र चेंडू त्याच्या आवाकाच्या पलीकडे. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा येणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार निखिल दुलेच्या बॅटमधनं. तर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. फलंदाज निखिल याच्या बॅटमधनं बॅकफुटला पाहायला मिळतोय. गोलंदाज भूषण पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल. हा बॅक टू बॅक आलेला तिसरा षटकार निखिल धुळ्याच्या बॅटमधून. कारण नक्कीच पहिल्या चेंडूवरती वाटलं होतं की नितेश याला बाद केलंय, मात्र निखिल मात्र पूर्णपणे हावी ठरतोय गोलंदाज भूषण याच्यावरती. बॅक टू बॅक 3 षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली निखिल याच्या बॅटमधून. आणि धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 26 या आकड्यावरती. अक्षरशः धावांचा ओघ वाढवलाय निखिल याने. सिंगल डबल मात्र भर न देता षटकारावरती पूर्णपणे भर दिला जातो फलंदाज निखिल याच्या माध्यमातून. आता मात्र नक्कीच मनोबल खालावलं असेल गोलंदाज भूषण याचं. कारण षटकामध्ये तब्बल 4 चेंडू फेकलेत, 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज भूषण यानं. आता मात्र सुरेख कमबॅक डिलिव्हरी म्हणावी लागेल. नक्कीच यष्टिरक्षक सुद्धा क्लोज आले, त्यामुळे नक्कीच प्रेशर निर्माण केलंय फलंदाज निखिल याच्यावरती. आणि हा येणारा डॉट बॉल भूषण याच्या गोलंदाजीमधला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. सामना केला तर पुन्हा एकदा निखिल दुले. आता मात्र फुल टॉस चेंडू होता, फिरकाव देण्याचा प्रयत्न, रोहित आलेत आणि झेल इथे मात्र जमिनीला दान झालाय. आणि इथं निखिल याला मिळतोय जीवदान. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 27 डीजे. बालाजी भोपी गोलंदाजी मार्गवर. राईट आर्म ओव्हर द विकेट निखिलसाठी. त्या निखिलने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाज भूषण याच्यावर अक्षरशः हल्ला चढवला होता. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो. मात्र यष्टांच्या पाठीमागे आपण पाहू शकतो संजय कराले. आता मात्र सुरेख कमबॅक डिलिव्हरी बालाजी याची. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय आणि चांगला चेंडू फेकला गेलाय. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मधला. आता मात्र वरती चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिला सीमारेषेच्या पलीकडे. हा येणारा 4था षटकार निखिल दुलेच्या बॅटमधनं. समाजसेवक यांनी यायचं स्टेजवरती. बजरंग बालगणेश क्रीडा मंडळ मानकिवली आदरांजली चषकमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. तर पुन्हा एकदा बालाजी भोपी. पहिला चेंडू डॉट फेकला होता, त्यानंतर मात्र षटकार आलाय. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. रोहित क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि अचूक असा झेल टिपला जातोय. आता मात्र निखिल बॅक टू द पवेलियन. हा लागणार तिसरा धक्का वारडे संघासाठी.
क्रमांकावरती आपण पाहू शकतो मोहन कोंडिलकर याला स्ट्राईकला असेल राजेश. आता मात्र चांगला चेंडू होता, ऑन साईडला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे विजय नवले, मिसफिल्ड होत आहे, मात्र प्रोटेक्शन आहे, स्वप्नील पोसट आले चेंडूवरती आणि त्या दरम्यान मात्र मधनं चौकार. आता मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांच्या निर्णयाची मात्र आम्ही वाट पाहू. नक्कीच कोणताही निर्णय येत नाहीये, म्हणजे नक्कीच डॉट बॉल फेकला जातोय गोलंदाज विजयाच्या मार्फत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक डिलिव्हरी म्हणावी लागेल गोलंदाज विजयाची. पुन्हा एकदा भानुदास तयार होईल फलंदाजी मार्कवरती. आता मात्र ओव्हरपिच चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑन रिझनच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. फेरीतील दुसरा सामना जे हनुमान JLC विपक्ष साईगाव. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं नाणेफेकीसाठी. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत बालाजी, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा येणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार भानदासच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक दोन षटकार येत आहेत फलंदाज भानुदास याच्या बॅटमधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 53 या आकड्यावरती. नक्कीच मोठा टार्गेट लावण्याचा प्रयत्न केला जातोय न्यू स्टार मानकुली संघाच्या समोर, तो म्हणजे वरडे गाव या संघाच्या आगे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा भानुदास, पुन्हा एकदा चांगला चेंडू, मला तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक जात आहेत मात्र खूप चांगला झेल टिपला जातोय आणि भानुदासच्या खेळीचा मात्र अंत होतोय. पाचवा हादरा लागतोय वरडे संघाला भानुदासच्या रूपानं. चांगला चेंडू होता मात्र एक धाव मात्र नक्कीच मिळेल बाईकच्या रूपाने आणि 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 54 धावा जमावल्या त्या, म्हणजेच वरडे संघानं आणि न्यू स्टार मानकिवली या संघाला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 55 धावांची गरज असणार आहे. तर यापुढील होणारा सामना असेल साईगाव विपक्ष JLC. तर यायचा दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी. समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय डोंगर नावाचे दीप बिराडे याला. धन्यवाद.
ते म्हणजेच 55 55 धाबेचं 4 ओव्हरची ही मॅच. 55 धाबेचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी सध्याच्या घडीला या मॅच मध्ये खेळपट्टीवरती दाखल होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमची ओपनिंग बियर संजय आणि त्यांच्या साथीने मैदानाकडे दाखल होत आहेत. सध्याच्या घडीला सलामीचा भार सांभाळण्याकरता बॅट्समन बाळाजी. द्वितीय फेरीचा हा पहिला सामना. 55 रनचं टार्गेट. 4 ओव्हर मागे रन रेट मेंटेन ठेवायचा आहे तो म्हणजेच 13.66चा. निखिल येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. मॅनेटरी पॉवर प्ले P1चं हे पहिले षटक. क्षेत्रक्षणावरती बंदी. 2 फिल्डर थर्ड या सर्कलच्या बाहेर ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल्डर लेंथ समोरच्या दिशेने उडवला. एक रन तिथे कंप्लीट. वाटेश लॉंग ऑफचा फिल्डर डीप मधून पुढे सरकला. त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या नजदीक अगदी चांगल्या पद्धतीने अडवलाय. काऊ कॉर्नरच्या फिल्डरनं 2 रन्स पहिल्याच बॉलवरती मिळतात बॅट्समन बालाजीला. 2 धावेच्या साथीने त्यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट वैयक्तिक खातं या मॅच मध्ये खुलं झालंय आणि बॅटिंग करणाऱ्या नुस्टर मानकिवली टीमची टोटल पहिल्याच बॉलवरती स्कोर कार्डवरती इथे अंकित केली जाते ते एकूण 2 धावा. या वेळेला फटका बसला. मिस्टामिंग फिल्डर जज करतात विष्णू वाडिश लॉंग ऑफला आणि सोपा झेल तिथे होतोय ड्रॉप. नशिबाचा साक्षीदार ठरतोय. भाग्याचा बलवान समर्थक ठरतोय तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन बालाजी. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि सध्याच्या घडीला हा सोपा झेल तिथे सुटलाय तो म्हणजे विष्णू यांच्या हातातून. 2 रन्स या बॉलवरती. लागोपाठची दुसरी दुहेरी डाव. टीमची टोटल आतापर्यंत पोहोचते ती 4 या आकड्यावर. या वेळेला रनवे मध्ये थोडा व्यत्यय आला. अंपायर फिरोज खान जर सिग्नल कॅन्सल बॉल. थोडासा फंबल झाला त्या ठिकाणी. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती निखिल फील्ड मध्ये चेंजेस करत असताना सध्याच्या स्थितीला. या वेळेला फुल लेंथ होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवलाय हा बॉल ओव्हर द इनफिल्ड. बॉल सरळ डीप मध्ये निघून चाललाय आणि बाउंड्री रोपच्या नजदीक चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला पाठलाग करत होता फिल्डर राजेश. त्याच्यापर्यंत त्यांना यश देखील आलंय. पहिल्याच मध्ये त्यांना बॉलला इथे थांबवलाय आणि तोपर्यंत कव्हर होते ती आणखीन एक दुहेरी धाव आणि धावसंख्या दाफलकावरती सरकते ती 6 या आकड्यावरती. या बल्ला शॉर्ट आर्म चाप करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग चुकीचं शॉट सिलेक्शन आणि इथे सोपा झेल टिपला वाडिश. मिडॉनच्या दरम्यान भानुदासनं पहिला अडसर दूर करत असताना बॉलर निखिल. फलंदाज बाद होत आहेत बालाजी. टीमला ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जात आहेत खेळपट्टीवरती सचिन. 4 बॉलचा स्पेल कंप्लीट झाला. निखिलचा रन खर्च केलेत 6. या वेळेला फुलर लेंथ आडव्या बॅटनं फक्त दिशा दिली आहे. फिल्डरला चकून बॉल निघून चाललाय. सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लास्ट मोमेंटला चेंडूने टप्पा घेतला नाहीये. अलंग टू द कार्पेट. बॉल त्याच्या पायांच्या मधून फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधून येतोय हा चौकार. जावा लागलाय तो म्हणजेच वराडे या टीमला. चौकारानंतर रन झाले 10. स्टील 1 टू गो. या वेळेला पुढील मानस गती थोडी कमी केली या बॉलवरती. धीम्या गतीचा हा बॉल होता. लाईन हिट करता आली नाही. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन सचिन आणि बॉल सरील निघून जातो विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल.
पहिलं षटक इथे समाप्त झालं. 55 धाबेचं लक्ष डोळ्यासमोर असताना सुरुवात थोडीशी संत आणि त्याचबरोबर सावध झाली आहे. ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या नुस्टार मानकिवली टीमच्या आणि एका विकेटच्या मोहम्मदल्यामध्ये पहिल्या ओव्हरच्या स्कोर कार्डवरती एकूण अंकित होत आहेत त्या म्हणजेच 10 धावा. चला फिल्डिंग थोडी सेट करायची आहे वराडे टीम. डोंट गेट मोर टाइम. अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. 4 ओव्हर करता तुम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं वेळ देण्यात येतो. सेकंड ओव्हर जयेश येतात बॉलिंग ट्रॅकवरती. क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी इथे हटली आहे. तिसगाव गावात तिसाई प्रगटली, कल्याण शहरात तिसगाव गावात तिसाई प्रगटली. आई माझी तिसाई, तिसाई तीस गावाला पावली. आई माझी तिसाई. चुकीच्या लाईनचा बॉलचा इथे भरपूर चांगला फायदा घेत असताना बॅट्समन संजय षटकार इथे लगावल्या. बॉलर जयेशच्या विरुद्ध आणि टीमची धावसंख्या या 6 रन्सने वेगाने पुढे सरकती आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन द बोर्ड. 40 प्लसचे प्लेयर आहेत संजय, पण तरी देखील मैदानामध्ये चांगली कामगिरी करत असताना लो फुल टॉस बॉल आडव्यातनं दिशा देण्याचा प्रयत्न, रिस्की सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, पण अंपायर सिग्नल. बॅट्समॅन अगोदरच बेस डाऊन झाल्या त्याकडे अगदी कटाक्षानं चातुर्याने लक्ष आहे. मेन अंपायर धर्मेंद्र वर्मा सर यांचा रन इथे मिळणार नाही. हा डॉट बॉल फटका एक्झिक्यूट करून डॉट बॉल. खूप कमी मार्जिन मध्ये हे तुम्हाला लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये चित्र पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर 16 धावा धावफलकावरती. यावेळेला फुलर लेनचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे. काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर डीप मधून पुढे सरकलाय, बट त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याला बीट करून बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 2 बाउन्स ओव्हर दी रोप. हा चौकार. चौकारानंतर टीमची टोटल वेगाने पुढे सरकली आहे. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. स्टील 35 रिक्वायर्ड. यावेळेला पाखुटो देऊन हुक केलाय. दिशा देत असताना स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला संधी नाही आहे आणि बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दिमागदार दैदिप्यमान फटका. हा चौकार. चौकारानंतर टीमची टोटल पोहोचते 24 या आकड्यावरती. 14 बॉल आता मॅच मध्ये इक्वेशन आहे विजयाकरता. सध्याच्या घडीला या महत्वाच्या आणि निर्णायक सामन्यामध्ये 31 धावेचं 24 रन्स आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. 4 बॉल मध्ये कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. 14 धावेचं संजय. 2 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅट मधून आणि महत्वाच्या आणि निर्णायक षटकामध्ये धावांचा रतीप ते मैदानामध्ये पाडत असताना न्यू स्टार मानकिवली या टीम करता चांगली बॅटिंग आतापर्यंत या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे ओव्हरचा. ओव्हर द विकेट जयेश. या वेळेला थांबून खेळण्याचा मानस. बॉल सरळ निघून चाललाय मिडल आणि लेक्सिक वरून अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. रन इथे मिळणार नाही. हा देखील डॉट बॉल. 5 बॉलचा स्पेल कंप्लीट झाला. जयचा 2 चौकार 2 डॉट बॉल आणि 1 षटकार. आतापर्यंत हे त्याचं समीकरण. रन खर्च केलेले आहेत त्याने 14. स्टील 1 टू गो. अजूनही लास्ट बॉल बॅलन्स दुसऱ्या ओव्हरचा. 13 बॉल 31 रनचं समीकरण. यावेळेला ऑन साइडला पुल करण्याचा मानस. आउटसाइड एज घेतली गेली. बॉटम एज वरती आदळला बॉल. रन तिथे मिळणार नाही. हा देखील डॉट बॉल. कन्सिक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज. बॅलन्स षटक राहिलं दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 3 बॉल डॉट आले. 2 चौकार 1 षटकार. एकंदरीत 14 रन्स मध्ये खर्च केला बॉलर निखिलला. 2 ओव्हरच्या टीमची टोटल आहे 24 रन आणि 12 बॉल मॅच मध्ये आता करायच्यात. 15.50 सरासरीने त्या 31 धावा.
हॅलो हॅलो चेक. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या वरती बॅट्समन रनआउट होत आणि सध्याच्या घडीला आणखीन एक धक्का पोहोचला बॅटिंग करणाऱ्या न्यू स्टार मानकिवली या टीमला. हॅलो चेक. रिस्की सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद होते. न्यू बॅट्समन जात आहेत स्वप्नील. यावेळेला फटका बसला मिस्टामिंग बॉल हवे मध्ये थर्डमॅनचा फिल्डर बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप. सणाला हा झेल तिथे सुटला आणि जीवदान मिळालंय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद प्रदान झालाय तो म्हणजे बॅट्समन संजय यांना. सोपा झेल तिथे सुटलाय सॉफ्ट डिसमिसल आणि या सामन्यामध्ये दुसऱ्यांदा जीवदान मिळाले संजय यांना. एका धाब्याने टीमची टोटल पुढे सरकत असताना 25 या आकड्यावरती 10 बॉल आता 30 रनची आवश्यकता आहे मॅच मध्ये. मोहन आहेत बॉलर तिसऱ्या ओव्हर मध्ये वराडे टीम कडून बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला बागफुटो देऊन पुल करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली गेली फाईन लेगच्या फिल्डरला बीट करून बॉल मागे निघून चाललाय. 3 छिद्रशे बॉलच्या पाठीमागे आणि बॉलला लास्ट मोमेंटला अडवलं त्या ठिकाणी थर्डमॅनच्या फिल्डरनं. एकूण अंकित होत आहेत त्या 2 धावा. स्वप्नील पोसाटे यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट वैयक्तिक खातं या 2 धाब्यानं खुलं झालं या मॅच मध्ये आणि 2 धाब्याच्या साथीनं संघ पुढे सरकलाय तो म्हणजे न्यू स्टार मानकिवली टीम या 2 धाब्याच्या साथीनं अंकित झाली आहे. ते 27 या आकड्यावरती. तिसऱ्या पंचाची मागणी झाली आहे मैदानामध्ये. नरेंद्र माळी यांना विनंती आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण मैदानामध्ये दाखल व्हायचा. जी गोलंदाजाची शैली आहे जो गोलंदाजाचा ग्रूमिंग आर्म आहे त्या ग्रूमिंग आर्मच्या विरोधात इथे फलंदाजांना पंचांकडे विचारणा केली आहे आणि त्या कारणास्तव तिसऱ्या पंचांचं मार्गक्रमण सध्याच्या घडीला या मॅच मध्ये मैदानामध्ये होत असताना आणि स्पर्धेचा देखील नियम आहे. थ्रो गोलंदाजी स्पर्धेमध्ये आढळून आली तर संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉलर बॅन असेल आणि त्याचबरोबर 2 धाब्याची पॅनल्टी देखील असेल. ती चर्चा करत असताना आमच्या स्क्वेअर लेग अंपायर धर्मेंद्र वर्मा सर नरेंद्र माळी यांच्या सोबत 2 रन नंतर टीमची टोटल आहे 27 धावा धाव फलकावरती. स्टील 28 रिक्वायर्ड रिमेनिंग 9 बॉल्स 9 बॉल आणि आता आवश्यकता आहे 28 धावेची. मोठे स्ट्रोक तुम्हाला मारावे लागतील. कंपल्सेशन आहे बंधनकारक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील यावेळेला थांबून गेले ऑन साईडला फक्त दिशा देत असताना डीप मधून फिल्डर सरकतोय बॉल वरती. मिडविकेटच्या दरम्यान चांगली फिल्डिंग मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल डबल लक्ष अजून थोडंसं अवघड होत असताना या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या न्यू स्टार मानकिवली या टीम करता सिंगल रन टीमची टोटल सरकली आहे 28 या धावसंख्येवरती. 8 बॉल जुने बॅलन्स आहे मॅच मध्ये आणि रन करायचे आता 27. ट्रॅकिंग एंडवरती संजय या वेळेला फुल्डर लेथ होता बोलूच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. चल बॉल स्टॉप करत असताना पहिल्याच ऍक्शन मध्ये बॉलर मोहन या ओव्हर मध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळले आतापर्यंत. 5 बॉलचा स्पेल त्याचा संपलाय. रन खर्च केले 4 7 बॉल. आता आवश्यकता मॅच मध्ये 27 धावेची. या वेळेला धीम्या गतीचा हा बॉल लाईन लवकर रीड केली. बिग इथे लगावलाय मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाला हाताला घासून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार चौतीस रन आहे स्कोर कार्ड वरती. 3 ओव्हरची अंती 6 बॉल आता 21 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. संजय आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत असताना 2 षटकारातून चौकार त्यांच्या बॅट मधून एकंदरीत सामना त्यांनी 9 बॉलचा आणि टीम साठी कॉन्ट्रीब्युशन 21 धावसंख्येचं. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. 6 बॉल अजूनही मॅच मध्ये समीकरण बॅलन्स आहे.
आवश्यकता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 21 या धावसंख्येची. आणि निर्णायक षटकात बॉलिंग ट्रॅकवर देत आहेत बॉलर विष्णू, ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये दर्जेदार कामगिरी केली होती आणि पहिल्या सामन्यामध्ये वराडे टीमकडनं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील याच गोलंदाजांना पटकावला होता. हीच एक्सपिरियन्स बॉलर ज्यांच्याकडे अनुभव आहे. फिरकी आक्रमण आहे आणि फिरकी आक्रमणावरती कशा प्रकारे रणनीती करेल स्ट्रायकिंगवरती बॅट्समन स्वप्नील हे देखील पाहण्याजोगं. 6 बॉल 21 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. राऊंड विकेट विष्णू. पहिलाच बॉल लेग स्टिक सोडून जातोय आणि द नंबर सिग्नल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन ऍड झाली आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय मेन अंपायर धर्मेंद्र वर्मा सर यांचा. धावसंख्या 1 धाब्याने पुढे सरकते. धावफलकावरती एकूण अंकित होते ते म्हणजे 35 धावा. 6 बॉल आता आवश्यकता मॅच मध्ये 20 धाबेची. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 6 बॉल्स. या बॉलीला फुल ओव्हरचा हा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. डीप मधून फिल्डर पुढे सरकलाय. चांगली फिल्डिंग मिळेल ती फक्त एकच धाव. 1 धावेने धावफलक पुढे सरकत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. आणि धावसंख्या एकूण अंकित झाली आहे ती म्हणजेच या सिंगल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 36 रन. 5 बॉल आता आवश्यकता आहे 19 धावेची. स्ट्रायकिंग एंड वरती संजय. खरं तर ही संधी आहे संजय यांच्यासाठी देखील. हा चेंडू यावेळेस पायात होता. लाऊड अपील केलं गेलं. मेन अंपायर कडे पण पंत सांगतायत स्वतः गोलंदाजच फॉलो थ्रू मध्ये अगदी आडवा आला एसटीच्या समोर आणि त्यामुळे डिसिजन काय द्यायचं यासाठी फॉलो थ्रू वरती कंट्रोल असणं गरजेचं असतं. लेग बायच्या रूपाने 1 धाव इथे टीमच्या खात्यामध्ये अंकित झाली आहे. एक्स्ट्रा रन नंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सरकती आहे सध्याच्या घडीला ती म्हणजेच 37 या आकड्यावरती. 18 रनची आवश्यकता त्या मॅच मध्ये. बॉल बाकी आहे 4. ऑन साइडला जबरदस्त फटका. एलिमिनेशन तर मिळालंय आणि डिस्टन्स देखील क्लिअर करत असताना स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय हा बुलंदी पॉवरफुल हिट. मिनिकट सीमारेषेच्या बाहेर षटकार. पाहिजे तेवढ्या मी देईन. आखो बारक्या मलार यो संघर्षाचा शंकनाद केला बॅट्समन स्वप्नील पोसाडेनं. 6 धावेच्या साथीने टीमची टोटल सरकली आहे 43 या आकड्यावरती. 3 बॉल आता 3 बॉल मध्ये आवश्यकता आहे 12 धावेची. कंपल्सरी चेसिंग इज मेंडल ऑफ द टुर्नामेंट. 12 रन्स तुम्हाला कराव्याच लागतील. वराडे टीम करता एक पारितोषिक अनाउन्स होत आहे. रुद्रा चायनीज कॉर्नर विकास कोंडिलकर यांच्या वतीने संघ जर विजय झाला तर 500 रुपयाचा. बॉलची मागणी झाली पंचांकडून. चेंडू मैदानामध्ये पुरवायचा आहे. 3 बॉल आता या मॅच मध्ये आवश्यकता आहे विजयाकरता 12 धावेची. 3 बॉल झाले ना. 3 बॉल 12 रनचा टार्गेट तुम्ही चेस करायचा आणि मैदानामध्ये सध्याच्या घडीला संघर्ष करत असताना चिवट प्रतिकार करत असताना कडवी झुंज देत असताना स्ट्रायकिंग मध्ये बॅट्समन स्वप्नील आणि एकाएकी इतका सहज सामना आम्ही सोडणार नाही आहोत याचं उत्तर देत असताना वराडे टीमला सामना दोन्ही टीम करता बॅलन्स. राऊंड विकेट विष्णू. या वेळेला आणखीन एक जबरदस्त फटका. सेफ शॉट. विषयामध्ये चेंडू निघून चाललाय. वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बेधुंद बेफाम बेमिसाल फटका. अप्रतिम टायमिंग. बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा लागोपाठचा दुसरा षटकार. स्वप्नील पोसाडे इज सेट ऑन नाउ फायर्ड. हा लागोपाठचा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून आणि सामन्याचं समीकरण इथे सध्याच्या घडीला उद्ध्वस्त करणारी बॅटिंग. षटकारानंतर टीमची टोटल आहे 49. 49 रन. 2 बॉल आता आवश्यकता 6 धावेची. लागोपाठचे 2 षटकार तर लगावले 2 बॉल वरती
आणि सध्याच्या घडीला प्रेशर डॉमिनेट क्रिएट केला तो म्हणजेच वराडे या टीमवरती. 2 बॉल 6 रनची आवश्यकता. या बलीला थांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ओरती विकेट येणं भाग पाडलं आणि ओरती विकेट आल्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ निघून चालला विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल. 1 बॉल आता 6 रनची आवश्यकता. मानकिवली की वराडे, वराडे की मानकिवली, असं चित्र या सामन्याचं. या वेळेला फटका तर हवेत, फिल्डर जज करतोय आणि इथे झेल फिनिश आणि लास्ट बॉल वरती या मॅच मध्ये 5 धाब्यांनी विजय झालाय तो म्हणजे संघ वराडे आणि पराभवाला सामोरं जावं लागतंय तो म्हणजे न्यू स्टार या मानकिवली टीमला. वेल प्ले बॉयज, टीम वराडे अँड हार्ड लक टीम न्यू स्टार मानकिवली. थँक्यू.